students, myself Kiran Jadhav. Today we have started the new topic of second chapter, life process in living organisms. Our contents name cell division and essential life process. Some questions have you asked. First, can you tell what happened to the cell of injured tissue? जखम होते तेव्हा उतींमधील पेशींचं काय होतं? After injury, the cell and the tissue are not able to perform the proper function. Of course, जखम झालेल्या ठिकाणी लगेच वर्क होईल का? प्रॉपर नाही होणार. At the site of injury, the blood capillaries rupture and the area get inflamed. So many cells are also damaged. The pain receptor nerves induce pain. काय होणार आहे? तिथे ब्लड कॅपिलरीज वगैरे थोडीशी जागाही तिथली दुखेल, इन्फ्लेम होईल आणि ब्लड नर्व्स काय करतात? द पेन रिसेप्टरसुद्धा इंड्यूस पेन करतात. नाव सेकंड क्वेश्चन, वेदर द न्यू सेल आर फॉर्म ड्युरिंग हेलिंग ऑफ वुंड्स. झालेली जखम बरी होताना तेथे नव्या पेशी तयार होतात का? द वुंड हेल्स देअर इज अ स्कॅब डेव्हलप. जर खूप मोठी जखम झाली तर थोड्या अर्धा तासांनी वगैरे ती अशी कोरडी होते आणि त्याच्यावरती एक स्कॅब येतो, एक लेअर येते. सेल्स आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन टू हेल द वुंड्स. तिथे सेल डिव्हिजनमुळे काय होते? न्यू पेशी यायला मदत होते. डू द प्लांट गेट इंजर्ड व्हेन वी डू प्लग द फ्लावर्स. प्लग द फ्लावर्स, जेव्हा आपण झाडाचं फूल तोडलं तर झाडाला वेदना होतात का? हाऊ आर दोज ओन्स हेल्ड. ती जखम झाडं कशी भरून काढत असतील, त्या जखमा कशा भरून येत असतील. तर प्लांट्स डू नॉट हॅव नर्व सिस्टीम. दॅट्स वाय प्लांट डू नॉट हॅव सेन्सेशन. नर्व्स नाही आहेत प्लांटमध्ये, त्यामुळे ब्रेन नाही आहे, त्यामुळे हे सगळं वाहून नेणारे सेन्सेशन नाही आहे, म्हणून प्लांट्सला वेदना होत नाही असं म्हटलं जायचं. बट करंटली डिस्कवरीज प्रूव्ड दॅट प्लांट्स ऑल्सो हॅव सेन्सेशन. अलीकडच्या काळामध्ये असं संशोधन झालेलं आहे की प्लांट्सलासुद्धा वेदना होतात, त्यांनासुद्धा सेन्सेशन आहे. प्लांट्स गेट इंजुरी रिस्टोर बाय सेल डिव्हिजन. अगेन सेल डिव्हिजन वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिसन, बी केअरफुली. नाऊ द फोर्थ क्वेश्चन, how does the growth of any organism occurs? Does the number of cells in their body increase? If yes, how? सजीवांची वाढ कशी होते? त्यांच्या पेशींची संख्या वाढते का? अँड इफ येस, हाऊ? जर संख्या वाढत असेल तर कशी? तर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रोज ड्यू टू द इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल इन देअर बॉडी. त्यांच्या शरीरामध्ये पेशींची संख्या वाढते. द सेल डिव्हाइड regularly and add new cell which are essential for growth. सजीवांच्या वाढीसाठी रोज नवीन पेशी तयार होणं आणि ते अतिशय गरजेचं आहे. द सेल डिवाइड्स फॉर रिजनरेशन अँड रिपेअर ऑफ टिश्यू ऑल्सो. नाव लास्ट क्वेश्चन, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसीज इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसीज. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? तर वी नो दॅट देअर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. वन इज असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड अनदर इज सेक्सुअल रिप्रोडक्शन. इन असेक्सुअल रिप्रोडक्शन देअर इज मायटोसिस. द सेल डिव्हिजन हेल्प इज फॉर्मिंग न्यू इंडिव्हिज्युअल्स. काय होतं आहे? मिटॉसिसच्या मदतीने पेशी विभाजन होतं आणि तिथे न्यू स्पेसीज तयार होऊन न्यू इंडिव्हिज्युअल तयार व्हायला मदत होते. सेकंड टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन जे आहे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स आर फॉर्म बाय रिडक्शन डिव्हिजन कॉल्ड मिओसिस. ड्यू टू क्रोमोझोम, जीन्स अँड DNA, द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसीज बिकम सिमिलर टू द एक्झिस्टिंग स्पेसीज. आता सेल डिव्हिजन, आता तुम्ही बघितलं सेल पहिला फर्स्ट टू फिफ्थ ऑल क्वेश्चन्स कंटेन प्रत्येक ठिकाणी न्यू सेल, सेल डिव्हिजन हे शब्द आलेले आहेत. तर व्हाय द सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट? व्हॉट इज द सिग्निफिकन्स? द सेल डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज अ न्यू ऑर्गॅनिझम इज फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. स्वतःसारखा नवीन सजीव तयार होण्यासाठी. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. बहुपेशीय प्राण्यांमधली
ग्रोथ होण्यासाठी. अँड लास्ट वन इज इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर. जर आपल्या शरीरामध्ये कुठे जखमा वगैरे झालेल्या असतील तर त्यासुद्धा सेल डिव्हिजनमुळे काय होतात, प्रॉपर भरून निघतात. नाऊ वी हॅव सीन दॅट सेल डिव्हिजन. लुक हिअर, वी डिस्कस अबाउट सेल डिव्हिजन. नाव सेल डिव्हिजनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला थोडंसं पेशीबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. थोडंसं पेशीबद्दल बघूया आपण. धिस इज अवर सेल. नाव धिस इज सेल. धिस इज न्यूक्लियस. हे काय सेल आहे, हे काय न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियसमध्ये हे काय आहेत, असे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. हे काय आहेत, क्रोमॅटिन फायबर्स. काय आहेत, क्रोमॅटिन फायबर्स आहेत. काय होतं बघा, हे क्रोमॅटिन फायबर्स ज्या आहेत, ह्या क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स्ड होतात. काय होतात, कंडेन्स्ड झाल्यामुळे काय होतात, हे जे आहेत क्रोमॅटिन फायबर्स, हे काय होतात, न्यूक्लियसच्या मध्ये कंडेन्स्ड होतात, म्हणजे असे पॅक होतात. ते बघा या टाईप. या टाईप काय होतात, ते असे पॅक होतात. डझंट इट. आपण त्याला या टाईप करू. ही अशी फिगर आपल्याला मिळते. याला आपण काय म्हणतो, पी आर्म किंवा आर्म, पण ॲक्च्युअली यांना काय म्हटलं जातं, क्रोमॅटाइड्स. काय म्हटलं जातं, क्रोमॅटाइड्स. क्रोमॅटिड्स. धिस इज जंक्शन हिअर सेंट्रोझोम. धिस इज सेंट्रोझोम. and this is thread like structure. This is what happen here, DNA. हा काय आहे, DNA आहे. ही जी फिगर आहे ही कसली आहे, क्रोमोझोमची. क्रोमोझोम कसा डेव्हलप झाला, हे काय आहे, सेल आहे. सेलमध्ये ही काय, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय, ते क्रोमॅटिन फायबर्स आहेत. आणि हे क्रोमॅटिन फायबर्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. क्रोमॅटिक फायबर काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, पॅक होतात. आणि मग आपल्याला ह्या सेंटरमध्ये सेंट्रोझोम मिळतो. आणि हा जो असा थ्रेड स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये DNA आहेत. आता DNA कशापासून बनलेले आहेत, जीनपासून. आणि ह्या जीनमध्ये काय आहे, फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं, जीनमध्ये काय आहेत, स्पेसिफिक प्रकारचे प्रोटीन सिंथेसायझेशन होतं. बरोबर आहे. त्या सजीवांसाठी आवश्यक असणारे त्याच्यावरती प्रॉपर असे कोडिंग असतात. आपण लास्ट पिरियडला बघितलेलं आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. नाऊ वी हॅव स्टडीड अबाउट सेल डिव्हिजन. ॲक्च्युली सेल डिव्हिजन हे 2 प्रकारमध्ये होतं. 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. वन इज मायटोसिस अँड सेकंड इज meiosis types. One is mitosis and second is meiosis. आता मायटोसिसमध्ये काय आहे, स्टेम सेल अँड सोमॅटिक सेल. स्टेम सेल अँड सोमॅटिक सेल्स. हिअर जर्म सेल. हे काळजीपूर्वक बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. सेल डिव्हिजन होताना 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन होते. एक आहे मिटॉसिस आणि दुसरे आहे मिओसिस. मायटोसिस कुठे होतं, तर मायटोसिस सोमॅटिक सेलमध्ये होतं. आपल्या शरीरामध्ये जेवढ्याही पेशी आहेत, ऑल टाईप्स ऑफ सेल्स, आपल्या बॉडीमधल्या अगदी स्किन, नोज, आपल्यावरची स्किनची वरची लेअर, ह्या सगळ्या
कशापासून तयार झालेल्या आहेत? सोमॅटिक सेलपासून, एक्सेप्ट जर्म सेल. जर्म सेल काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड काय राहणार आहे? जर्म सेल्स राहणार आहेत. हे फार इम्पॉर्टंट आहे. मायटोसिस कशाशी रिलेटेड आहे बघा? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काय होतं? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे. इथे काय होणार आहे? प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. इथे कशाची निर्मिती होते? प्रोडक्शन ऑफ गॅमेट्सची. डझंट इट? आता आपल्याला माहिती आहे 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स. वन इज मेल गॅमेट्स अँड अनदर इज फिमेल गॅमेट्स. डझंट इट? नाव मेल गॅमेट्स इज sperm and here female gamete contain ओहम. नाऊ आता मायटोसिस जे आहे, मायटोसिसमध्ये स्टेम सेल्स आहेत, इकडे जर्म सेल्स आहेत. इथे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते, इथे प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स होते. तिसरा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे की इथे नंबर ऑफ क्रोमोझोम्स जे आहेत, नंबर ऑफ क्रोमोझोम्स डज नॉट चेंज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डज नॉट चेंज. Number of chromosomes does not change in mitosis, but in another meiosis number of chromosomes becomes half. हे फार इम्पॉर्टंट. इथे क्रोमोझोम्स काय होतात? हाफ होतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, समजा की एखादा प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये 50 क्रोमोझोम्स आहेत. तर मायटोसिसमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स इथपर्यंत काय राहणार आहेत? 50च राहणार आहेत. इथे तसं नाही होणार आहे. इथे काय होईल? हाफ होऊन जातील. 25 होऊन जातील. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या ह्युमन बिईंगचंच घेऊ. आपल्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? टोटल 46 क्रोमोझोम्स आहेत. डझंट इट? आणि पेअर म्हटली तर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. मग काय होतं आहे? मेलमध्ये 23 होतात आणि फिमेलमध्ये 23 क्रोमोझोम्स होतात आणि दोघांचं रिकॉम्बिनेशन होतं आणि आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स होतात. आपल्या पॅरेंट्समध्ये 46 क्रोमोझोम्स होते, आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. नेक्स्ट आपलं जे जनरेशन येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय राहणार आहेत? 46च क्रोमोझोम्स होतात. बिकॉज धिस मिओसिस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मिओसिसमध्ये काय होतात? हाफ होतात. नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय होतात? हाफ. जर समजा हे 23 आणि 23 हाफ जर नसते राहिले तर 46 + 46. मग नेक्स्ट जनरेशनमध्ये काय झाले असते? 92 क्रोमोझोम्स. मग अजून त्याच्या पुढे, मग अजून त्याच्या पुढे. मग प्रॉपर जे आहे तीच प्रजाती, तेच ऑफस्प्रिंग, हे काय झालं असतं कुठेतरी, म्हणजे याच्यामध्ये डिसॅबिलिटी आली असते. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे. नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय होतात? हाफ होतात. आणि हे ॲज अ नेचर रिक्वायर्ड आहे. तो आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. जर नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हणजे बदललेत, चेंज झालेत, तर डिफरंट टाईप्स ऑफ डिसऑर्डर्स बिकमिंग वी हॅव सीन लास्ट पिरियड. डाऊन सिंड्रोम यासारखे डिसऑर्डर्स आपण बघितले होते. नाव नेक्स्ट, आता नंबर ऑफ क्रोमोझोम्स डज नॉट चेंज. समजा वी हॅव टेक हिअर 2n सेल्स. डझंट इट? मग जेव्हा यांचं बायफर्गेशन होईल तर वी गेट हिअर 2n अँड 2n, म्हणजे 2 डॉटर सेल्स, 2 डॉटर सेल प्रोड्यूस हिअर in mitosis. What happen in meiosis? Suppose here 2n cells, it distributed at n. Again it becoming n. Here is also n and n. How many? Here 2 daughter cells, mitosis, and here 4 daughter cell produce. This 2n cells called diploid. This is called diploid, and this is haploid, half. This is half, means haploid.
आपण यांना काय म्हणणार आहोत, हॅप्लॉइड म्हणणार आहोत. कुठे होते ही प्रोसेस, मिओसिसमध्ये. हे फार इम्पॉर्टंट आहे. ह्या 2 बायफर्गेशनमधून आपण सेल डिव्हिजन समजून घेतो आहोत. आता मायटोसिसमध्ये काय होणार आहे आपण समजून घेऊयात. मायटोसिसमध्ये सेल डिव्हिजन हे 2 टाईप्समध्ये होणार आहे. अतिशय इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये होणार आहे, 2 टाईप्समध्ये. 2 स्टेप्स इथे होतात. पहिली आहे कॅरिओकायनेसिस अँड सेकंड आहे सायटोकायनेसिस. बघा हे फार इम्पॉर्टंट आहे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. कॅरिओ मीन्स व्हॉट, न्यूक्लियस. मग कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं बघा, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटो मीन्स सेल, कॅरिओकायनेसिस मायटोसिसमध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस या 2 स्टेप्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत सेल डिव्हिजन होताना. आता ह्या कॅरिओकायनेसिस 4 स्टेप्समध्ये दिसून येणार आहे आपल्याला. 4 स्टेप्समध्ये न्यूक्लियस हळूहळू काय होत जाणार आहे, डिवाइड होत जाणार आहे. कसा, तर पहिली फेज आहे प्रोफेज. दुसरी आहे मेटाफेज. तिसरी आहे ॲनाफेज अँड लास्ट वन आहे टिलोफेज. बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगते मी, मायटोसिस होताना 2 स्टेप्सवर होणार आहे, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल, इथे सायटोप्लाझमचं होईल सायटोकायनेसिसमध्ये. आता कॅरिओकायनेसिस 4 स्टेप्सवर होणार आहे. पहिले आहे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता 1 बाय 1 बघूया आपण. फर्स्ट आपण बघू प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं बघा, मी अगदी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, दिस इज अवर सेल, दिस इज न्यूक्लियस अँड दिस इज क्रोमॅटिन फायबर्स. आणि ह्या क्रोमॅटिन फायबर्सपासून काय तयार होतात, क्रोमोझोम्स. काय तयार होतात, क्रोमोझोम्स. मग आता बघा मी एक सेल काढते. समजा ही माझी सेल आहे, ही काय सेल. ह्या सेलमध्ये आता बघा मी हे थोडंसं या टाईप काढू लागले. हे काय आहेत, सेलच्या आत काय न्यूक्लियस आहे. मग हे काय न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे काय न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. इथे कुठेतरी काय न्यूक्लिओलस आहे. काय न्यूक्लिओलस. डझंट इट. आता आपण ॲनिमल बघतोय. मग हे जे आहेत इथे ह्या काय राहणार आहेत, सेंट्रिओल्स राहणार आहेत. हे काय सेंट्रिओल. आता हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत, ह्या क्रोमॅटिन फायबर्सपासून काय तयार होणार आहेत, क्रोमोझोम तयार होणार आहेत. मी पाठीमागेही तुम्हाला सांगितलं होतं, हे क्रोमॅटिन फायबर्स आहेत. हे कंडेन्स झाल्यावरती काय तयार होतात, या पद्धतीने काय तयार होतात, क्रोमोझोम तयार होतात. मग बघा आता आपण काय करू, इथे मी काय करते, क्रोमोझोम्स काढते. काय झालेत आपल्याला हे असे क्रोमोझोम्स मिळतात. बघा आता आपण फर्स्ट स्टेप बघतोय प्रोफेजमध्ये काय होतंय लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रोफेजबद्दल लिहायचं असेल तर तुम्ही सगळ्यात आधी काय सांगणार आहे की क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स अँड क्रोमोझोम्स आर फॉर्म. काय होतं, क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स अँड बिकम
क्रोमोझोम्स. नाव दिस न्यूक्लिअर मेमेंट डिसॲपियर हळूहळू नाहीसं व्हायला लागतं. न्यूक्लियस ऑल्सो डिसॲपियर. मग आता मी इथे आपण लिहून टाकू स्टार्ट टू डिसॲपियर. काय व्हायला लागलं मेटाफेजमध्ये? डिसॲपियर व्हायला लागलं. काय? हे सेल मेम्ब्रेन आणि हे न्यूक्लिओलस काय व्हायला लागलं? स्टार्ट टू डिसॲपियर. हे कशामध्ये होतं आहे? प्रोफेजमध्ये. पहिली स्टेप आहे ही. दुसरी जी स्टेप्स आहे, आता हे काय आहेत आपले? क्रोमॅटिक फायबरपासून काय तयार झालेलं आहे? क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत. आता ही दुसरी स्टेप आपली. दुसरी स्टेप्स आपली कुठली आहे? मेटाफेज. काय आहे? मेटाफेज. बघा आता मेटाफेजमध्ये काय झालेलं आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसॲपियर झालेत. काय झालेत? डिसॲपियर झालेत. मग कोण उरलं? फक्त कोण उरलेत? क्रोमोझोम्स. हे काय आहेत आपले? क्रोमोझोम्स आहेत. बरोबर आहे. हे काय आहेत आपले? क्रोमोझोम्स. आता हे जे सेंट्रिओल्स होते, हे काय होतात? हे टुवर्ड्स द पोलला जातात, अपोजिट डायरेक्शनला. आता बघा हे सेलमध्ये इक्वेटर पोल वगैरे नाही आहे. आपण आपल्या समजण्यासाठी आपण काय म्हटलेलं आहे? इक्वेटर. म्हणजे सेलच्या सेंटरला काय होतात? सगळे क्रोमोझोम्स असे एकत्र येतात आणि हे जे सेंट्रिओल्स होते हे कुठे जातात? असे पोलला जातात. काय जातात? असे पोलला. आणि ह्या पोलपासून मग काय होतात बघा? असे हे यांना असे हे जॉईंट होतात. हे बघा या पद्धतीने काय होतात? हे असे यांना जॉईंट होतात. आलं लक्षात? बघा काय झालं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, न्यूक्लिओलस नाही आहे. सेंट्रिओल्स होते हे कुठे गेलेत? पोलकडे, टुवर्ड्स अट्रॅक्ट टू द पोल्स. आणि क्रोमोझोम्स होते हे इक्वेटरला काय झाले? अटॅच झालेत. या पद्धतीने मेटाफेज ही सेकंड फेज आहे आपली. मेटाफेजमध्ये ऑल द क्रोमोझोम्स आर अरेंज इन इक्वेटर अटॅच टू द स्पिंडल फायबर. हे जे आहे हे काय? स्पिंडल फायबर आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. स्पिंडल फायबरला आपण फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर पण म्हणतो. फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर म्हणजेच काय? स्पिंडल फायबर आहे. आलं लक्षात? आता थर्ड स्टेपमध्ये बघा काय होतं? ही जी आपली सेल आहे, ही जी सेल आहे इथे काय आहे? हे जे आहेत हे काय आहेत? आपले सेंट्रिओल्स आहेत. हे काय? सेंट्रिओल्स आहेत. बरोबर आहे. हे काय आहेत? आपले सेंट्रिओल्स आहेत. आता हे बघा काय होतं? सेंट्रिओल आहेत हे सेकंडमध्ये मेटाफेजमध्ये हे जे क्रोमोझोम्स होते हे आता काय झालेत बघा? लाईक दॅट. काय झाले? इक्वेटरपासून पोलकडे अट्रॅक्ट झालेत. पुल टुवर्ड्स द पोल. पोलकडे काय झाले? ते ओढले गेलेत. हे असे स्ट्रेच झालेत. कोणाच्या मदतीने? ह्या स्पिंडल फायबरने यांना काय केलं? असं स्ट्रेच केलं. त्यामुळे हे इक्वेटरपासून काय गेलेत? पोलकडे सरकले. दे मूव्ह अवे फ्रॉम द इक्वेटर. इक्वेटरपासून ते काय गेलेत? लांब गेलेत. ही होती आपली थर्ड स्टेप म्हणजे ॲनाफेज. अँड फोर्थ जी स्टेप आहे आपली ती आहे टीलोफेज. टीलोफेजमध्ये बघा काय होतं? ही आपली सेल. काय झाले? क्रोमोझोम सगळे विस्कळीत झालेत. क्रोमोझोम्स कशापासून तयार झालेले होते? आपण इथे बघितलं होतं. कशापासून? क्रोमॅटिन फायबर्सपासून. म्हणजे हे काय झालेत? असे क्रोमॅटिन्स फायबर तयार होतील. ॲनाफेजमध्ये ते काय झालेत? सगळे बाहेर निघून गेलेत. इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, न्यूक्लिओलस नाही राहिलं,
आता हे काय झालेत, लांब लांब झालेत सगळे, पसरले गेलेत. त्याच्यानंतर मग काय होईल, इथे हळूहळू असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल. इथे न्यूक्लियस येईल. एक एक ऑर्गनची काय होईल, डेव्हलप व्हायला लागेल. आता ह्या स्टेप्सला स्टेप बाय स्टेप कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं जे डिव्हिजन होती ही थांबते आणि सायटोकायनेसिसची सुरुवात होते. आपण बघितलं होतं की मायटोसिस 2 स्टेप्सवर काम करतं, एक डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. मग आता इथे काय झालं बघा, डिव्हिजन झालं. मग आता सायटोप्लाझम वर्क करायला लागतं. सायटोप्लाझम बघा काय करतं, ही जी बाहेरची जी आहे ही अशी नॉट होते या पद्धतीने, ग्रॅज्युअली अजून होईल आणि एक वेळ अशी होते की हे काय होतं, पूर्ण एकमेकांपासून डिटॅच होतात. म्हणजे अशा तुम्हाला 2 सेल मिळतील. लक्षात घ्या, इथे काय आहे, ते क्रोमॅटिन फायबर्स आहेत. हे काय आहेत, न्यूक्लिओलस आहेत, सेंट्रॉइड्स आहेत. म्हणजे काय झालं, ह्या टिलोफेज, टिलो म्हणजे रिप्रोडक्शन किंवा निर्मिती ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. टिलो म्हणजे काय, परत निर्मिती होते. म्हणजे हे इथे काय झालं होतं, एक एक ऑर्गन गेलं, इथे गेलं, मग इथे हे असं 2 तुकडे झालेत आणि यांच्यापासून काय झाल्यात, मग 2 न्यू सेल तयार झाल्या. काय तयार झाल्यात, न्यू सेल. अशा पद्धतीने सेल डिव्हिजन हे 2 टाईप्समध्ये होतं. पहिला आहे मायटोसिस आणि दुसरा आहे मिटोसिस. मग मायटोसिस आणि मिटोसिसमध्ये हॅप्लॉइड डिप्लॉइड वगैरे आपण बघितलं. प्रोफेज, ॲनाफेज, मेटाफेज, टिलोफेज वर आपण कशा पद्धतीने 1 बाय 1 सगळं बघितलं. लक्षात घ्या काळजीपूर्वक. आता व्हाय सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट, सेल डिव्हिजन का होतं किंवा त्याचं काय महत्त्व आहे, तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. फिगर 2.7 मध्ये आपल्याला दिलेला आहे की इथे हे जे आहेत हे काय झाले, कॅरिओकायनासिस संपलं आणि सायटोकायनासिस म्हणजे या पद्धतीने सेल मेम्ब्रेन पण डिटॅच होतं आणि न्यू सेल फॉर्मेशन होतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मायटोसिस इज इसेन्शियल. व्हाय इसेन्शियल, फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ होण्यासाठी. इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इनॅमिनेटेड बॉडी, शरीराची जी झीज असते ती भरून काढण्यासाठी आपल्याला सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. वुंड ऑफ हिलिंग, जखमा भरून काढण्यासाठी. आणि लास्ट वन इज व्हेरी इम्पॉर्टंट, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स ऑल्सो, रक्तपेशींच्या निर्मितीसाठी सुद्धा सेल डिव्हिजन हे आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सेल डिव्हिजनमधला पहिला भाग पूर्ण केला, ज्याला आपण म्हटलेला आहे मायटोसिस. हा सगळा 4 स्टेप्समध्ये मायटोसिस समजून घेतलं आणि हा कुणाशी रिलेटेड होता, सोमॅटिक सेलशी रिलेटेड होता. हा जो सगळा भाग होता हा सोमॅटिक सेलशी रिलेटेड होता. सेकंड जो भाग आहे सेल डिव्हिजनचा, मिओसिस, हा जर्म सेलशी रिलेटेड राहील. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण त्याविषयी चर्चा करूयात. या पद्धतीने आपण बघूया पुढे मिओसिस. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर.